सायमल्टेनियस इक्वेशन बघितले आणि सॉल्व करण्याच्या मेथड्स आपण डिस्कस केल्या. आता आपण प्रत्यक्ष एक्झाम्पल्स बघू. सॉल्व डी एक्स बाय वाय झेड इक्वल टू डी वाय बाय झेड एक्स अँड डी झेड बाय एक्स वाय. फर्स्ट मेथड काय, एखादा व्हेरिएबल ॲबसेंट असेल किंवा कॅन्सल होत असेल तर ऑन इंटिग्रेटिंग वी गेट द सोल्युशन. टेकिंग फर्स्ट टू रेशो डी एक्स अपॉन वाय झेड अँड डी वाय अपॉन झेड एक्स. ह्याच्यातलं काय होईल, झेड कॅन्सल होईल, काय राहील डी एक्स अपॉन वाय अँड डी वाय अपॉन एक्स. आता हे फर्स्ट ऑर्डर डिफरन्शियल इक्वेशन झालं एक्स अँड वाय. आता व्हेरिएबल सेपरेट करू. एक्स डी एक्स इक्वल टू वाय डी वाय, त्यानंतर वाय डी वाय झाल्यानंतर दॅट इज एक्स डी एक्स मायनस वाय डी वाय इक्वल टू 0. ऑन इंटिग्रेटिंग वी गेट एक्स स्क्वेअर बाय 2 मायनस वाय स्क्वेअर बाय 2 इक्वल टू c1 बाय 2. that is 2 to get cancel, x square minus y square equal to c1, that is the one relation. Now taking the last two relation dy upon zx and dz upon xy. Here x get cancelled, dy upon z equal to dz upon y. Variable separable करो, y into dy equal to z into dz. On integrating y square by 2 equal to z square by 2 plus c2 by 2. The 2 to get cancel, y square minus z square equal to c2. Call this as a equation 2. Thus equation 1 and 2 gives the complete solution of the given equation. आता आपण पहिल्यांदा काय घेतले, फर्स्ट टू रेशो घेतले किंवा लास्ट टू रेशो घेतले किंवा फर्स्ट आणि लास्ट रेशो घेतलं तरी चालेल. कोणते होते फर्स्ट आणि लास्ट? फर्स्ट काय होतं, डी एक्स अपॉन वाय झेड अँड डी झेड अपॉन एक्स वाय. आता ह्यातला वाय गेला, डी एक्स अपॉन वाय इक्वल टू डी झेड अपॉन एक्स, व्हेरिएबल्स एक्स डी एक्स आणि वाय डी झेड. ऑन इंटिग्रेटिंग एक्स स्क्वेअर बाय 2 वाय स्क्वेअर बाय 2 प्लस c1 बाय 2. अशा पद्धतीने एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर इक्वल टू c1 रिलेशन मिळू शकतं. अशा पद्धतीने दोन पेअर निवडायचे की त्याच्यातनं एखादा एलिमेंट कॅन्सल किंवा झाला पाहिजे किंवा तो ॲबसेंट असला पाहिजे. सॉल्व डी एक्स बाय एक्स इक्वल टू डी वाय बाय वाय इक्वल टू डी झेड बाय झेड. टेकिंग फर्स्ट टू रेशोज डी एक्स बाय डी एक्स इक्वल टू डी वाय बाय वाय. आता हे व्हेरिएबल सेपरेबल. ऑन इंटिग्रेटिंग ह्याचा डेरिव्हेटिव्ह लॉग ऑफ एक्स इक्वल टू लॉग ऑफ वाय प्लस लॉग ऑफ c1, म्हणजे लॉग ऑफ एक्स इक्वल टू लॉग ऑफ वाय इंटू c1, दॅट इज एक्स इक्वल टू वाय इंटू c1, एक्स बाय वाय इक्वल टू c1. कॉल दिस ॲज अ फर्स्ट वन. Now taking last two ratio dy by y equal to dz by z. On integrating we get log of y equal to log of z plus log of c2. Log of y equal to log of z c2, that is y equal to z c2, y by z equal to c2. And the equation 1 and 2 gives the complete solution of the given equation. Next example. इथं आपण या दोन एक्झाम्पलमध्ये काय केलं, दोन रेशो घेऊन त्यातून एखादे व्हेरिएबल कॅन्सल होतं आहे का किंवा ॲबसेंट आहे का त्या पद्धतीनं आपण व्हेरिएबल सेपरेबलनं त्याचे दोन सोल्युशन मिळाले. अँड दिस टू सोल्युशन गिव्स द कम्प्लीट सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन. आता इथं सॉल्व डी एक्स बाय झेड इक्वल टू डी वाय बाय मायनस झेड इक्वल टू डी झेड बाय झेड स्क्वेअर प्लस एक्स प्लस वाय ब्रॅकेट कम्प्लीट अँड इट रेस टू 2. Taking first two ratio dx by z equal to dy by minus z. Z get cancel, we get dx equal to minus dy. On integrating we get x equal to minus y plus c1, that is x plus y equal to c1, that is the one solution. Now taking first and last ratio किंवा सेकंड आणि लास्ट घेतलं तरी चालेल. आपण इथं मायनस असल्यामुळे फर्स्ट अँड लास्ट घेऊ. dx अपॉन z इक्वल टू dz बाय z square plus into bracket in bracket x plus y bracket complete and it raised to 2. आता आपल्या पहिल्यांदा काय मिळालं, एक्स प्लस वाय इक्वल टू c1. आता ह्या दोनमधून कोणतं कॅन्सल होत नाही टर्म, त्यामुळे आपण हे जे रिलेशन मिळालं आहे पहिल्यात एक्स प्लस वाय, इथं आपण एक्स प्लस वायच्या ठिकाणी c1 ठेवू. पुट एक्स प्लस वाय इक्वल टू c1 इन द अबव, वी गेट डी एक्स बाय डी झेड इक्वल टू डी झेड बाय झेड स्क्वेअर प्लस c1 स्क्वेअर. आता हे इट कंटेन्स ओनली झेड अँड सी इज द कॉन्स्टंट. डी एक्स इक्वल टू झेड बाय झेड स्क्वेअर प्लस c1 स्क्वेअर इंटू डी झेड
व्हेरिएबल सेपरेट झाले. ऑन इंटिग्रेशन ऑफ डी एक्स इक्वल टू हे ॲडजस्ट करू. डिनॉमिनेटरला झेड स्क्वेअर प्लस कॉन्स्टंट आहे, झेड स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2z, इथं 2 घेतला आणि इथं 1/2 ॲडजस्ट केला. 1/2 इंटू इंटिग्रेशन ऑफ 2z अपॉन झेड स्क्वेअर प्लस c1 स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू झेड. याचं इंटिग्रेशन x आणि याचं काय हाफ आहे, इट इज लॉग ऑफ झेड स्क्वेअर प्लस c1 ब्रॅकेट स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट प्लस कॉन्स्टंट c2. त्यानंतर हा 2 मल्टिप्लाय केल्यानंतर इथं 2x होईल, इथं लॉग ऑफ झेड स्क्वेअर प्लस c1 स्क्वेअर प्लस इथं काय होईल 2c2. आता 2x मायनस 2c2 इक्वल टू लॉग ऑफ झेड स्क्वेअर प्लस c1 स्क्वेअर. ई रेश टू लॉग ऑफ झेड स्क्वेअर प्लस c1 स्क्वेअर इक्वल टू ई रेश टू 2x मायनस 2c2. मग हे काय होईल, ई रेश टू लॉगच्या ऐवजी झेड स्क्वेअर प्लस c1 स्क्वेअर इक्वल टू ई रेश टू 2x इंटू ई रेश टू मायनस 2c2. आता ई रेश टू मायनस 2c2 हे कॉन्स्टंट आहे, तर c2च्या ऐवजी c2 डॅश घेतला आपण तर काय होईल, ई रेश टू मायनस c2 डॅश, म्हणजे हा रिप्लेस आपण कशानं करू, c2 न करू. हा c2 घेतला, ई रेश टू 2x ॲज इट इज झेड स्क्वेअर प्लस c1 स्क्वेअर, बट झेड स्क्वेअर ॲज इट इज c1 म्हणजे काय एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू c1 स्क्वेअर आणि c2 इंटू ई रेश टू 2x. thus x square plus y square plus z square equal to c2 e raised to c2 into e raised to 2x. We get the another solution. Thus this second and first equation gives the complete solution of the given equation. Next example, solve dx by xz equal to dy by yz equal to z into dz upon x plus y bracket square. Taking first two ratio dx upon xz equal to dy upon yz. इथं z कॅन्सल होईल, dx upon x equal to dy upon y. On integrating we get log of x equal to log of y equal to log of plus log of c1. Log of x equal to log of y c1, that is x equal to y into c1 हे रिलेशन मिळालं. आता हे दोन घेतले किंवा फर्स्ट अँड लास्ट घेतलं तर एखादा व्हेरिएबल ॲबसेंट होत नाही इझिली, म्हणून काय करू, टेकिंग सेकंड अँड थर्ड घेऊ. सेकंड अँड थर्ड रेशो डी वाय अपॉन वाय झेड इक्वल टू झेड डी झेड अपॉन एक्स प्लस वाय ब्रॅकेट स्क्वेअर. आता एक्सची व्हॅल्यू किती आहे, एक्स इक्वल टू वाय c1. पुट एक्स इक्वल टू वाय c1 इन दिस अबव इक्वेशन. डी वाय बाय वाय झेड इक्वल टू झेड डी झेड अपॉन एक्सच्या ऐवजी वाय c1 प्लस वाय ब्रॅकेट कंप्लीट अँड इट रेस टू 2. आता हे वाय बाय डी वाय बाय वाय झेड इक्वल टू झेड डी झेड अपॉन आता वाय इंटू c1 प्लस वाय अँड ब्रॅकेट रेस टू 2, म्हणजे हा वाय कॉमन बाहेर काढला तर वाय स्क्वेअर होईल. वाय स्क्वेअर बाहेर आला, वाय स्क्वेअर इंटू ब्रॅकेट c1 प्लस 1 ब्रॅकेट कंप्लीट अँड इट रेस टू 2. दिस वाय स्क्वेअर अँड वाय 1 वाय गेट कॅन्सल आणि डी वाय अपॉन झेड इक्वल टू झेड डी झेड अपॉन वाय इंटू c1 प्लस 1 ब्रॅकेट रेस टू 2. डी वाय अपॉन झेड इक्वल टू झेड डी झेड अपॉन वाय इंटू c1 प्लस 1 आणि इट रेस टू 2. आता काय करू, हा वाय व्हेरिएबल सेपरेट करू. वाय इंटू डी वाय इक्वल टू झेड इंटू झेड स्क्वेअर डी झेड अपॉन c1 प्लस 1 ब्रॅकेट कंप्लीट अँड इट रेस टू 2. ऑन इंटिग्रेशन ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू वाय इक्वल टू 1 बाय c1 प्लस 1 ब्रॅकेट रेस टू 2 हे कॉन्स्टंट बाहेर घेतलं. इंटिग्रेशन ऑफ झेड स्क्वेअर्ड विथ रिस्पेक्ट टू झेड, ह्याचं काय असेल वाय स्क्वेअर बाय 2 आणि हे कॉन्स्टंट ॲज इट इज झेड स्क्वेअरचं झेड क्यूब बाय 3 प्लस c2 डॅश कॉन्स्टंट घेतला. मल्टिप्लाईंग, आता इथं 3 आहे इथं 2 आहे, ह्या दोघांचं डिनॉमिनेट दोन्ही टर्म कॅन्सल होण्यासाठी आपल्याला 6 मल्टिप्लाय करू. ह्या दोघांचं LCM 6, याला 6 मल्टिप्लाय केलं 6 बाय 2 3 वाय स्क्वेअर इक्वल टू दिस कॉन्स्टंट ॲज इट इज 6 बाय 3 इज द 2 झेड क्यूब प्लस 6 c2 डॅश. आता 3 इंटू c1 प्लस 1 ब्रॅकेट रेस टू 2 वाय स्क्वेअर हा इकडे शिफ्ट केला इक्वल टू 2 झेड क्यूब प्लस 6 c2 डॅश इंटू c1 प्लस 1 ब्रॅकेट कंप्लीट अँड इट रेस टू 2. आता
आता ह्या कॉन्स्टंटच्या ऐवजी आपण C2 ठेवू. इथं 2Z³ आणि इथं C1च्या व्हॅल्यू काय x/y 3 इंटू ब्रॅकेट x/y प्लस 1 ब्रॅकेट कंप्लीट आणि e⁻² आणि ब्रॅकेट कंप्लीट इंटू y². आता हे एक्स हे क्रॉस प्रोडक्ट केला x+y/y आणि e⁻² म्हणजे x+y⁻² आणि y⁻² इंटू y² इक्वल टू 2Z³ प्लस C2. दिस y² and this y² get cancelled. We get 3 into x+y bracket complete and e⁻² minus 2Z³ equal to C2. Thus equation 2 and 3 gives the complete solution of the given equation. One is the second equation x equal to C1y and another equation 3 into x plus y bracket raised to 2 minus 2Z³ equal to C2.